संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे। गोहत्येसंदर्भात कत्तलखान्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर चाकू आणि सुऱ्या घेऊन हल्ला करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। पिशोर या ठिकाणी घडलेल्या या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये मांस विक्री सुरू असल्याचे दिसत आहे। बजरंग दलाचे कार्यकर्ते पाहणी करत असताना काही हत्यारबंद लोकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला। हातात चाकू आणि सुऱ्या घेऊन जमाव त्यांच्या मागे धावत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। मात्र कार्यकर्ते पळून गेल्यामुळे त्यांचे प्राण वाचले। या हल्ल्यात कोणी जखमी झाल्याची अधिकृत माहिती अद्याप मिळाली नाही। या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत। पिशोर मधील सर्व कट्टर हिंदू बांधवांना एक विनंती आहे की आम्ही मुस्लिम मोहल्ल्यामध्ये नुसते फोटो काढण्यासाठी कत्तल चालू आहे का नाही ते बघण्यासाठी गेलो होतो। त्यांनी आमच्यावर कोयते व तलवारीने हमला केला। आम्ही तिथून पळून आलो, त्याच्यामुळे आमचा जीव वाचला, नाहीतर आज आमचे 7 ते 8 गोरक्षक तिथंच शहीद झाले असते। NTV न्यूज मराठी, पिशोर, छत्रपती संभाजीनगर।